आजकाल काय ब्लॉगची सुरुवात कामापासूनच करायला लागते, पण जाऊ दे करतो. कारण की आता फिरायला चाललो आम्ही आणि मग आईचा ऑलरेडी हात दुखते, हात आणि काहीतरी दुखते ना, मग जाऊ दे, बिचारीला त्रास नको आला, फिरणं एन्जॉय केला पाहिजे तिने, म्हणून थोडं ठीक आहे करावं. आणि या बघून कोणी माझी बनीशी ना तुम्ही ताने नका मारू हा, मी कधीतरी चुकून काम करतो. मला एकीने कमेंट केलं तू ऐकवशील मला, म्हणजे तू ताना ऐकवतं, असं काही नाही, मी आवसं काम करतो कवा तरी. बापरे कपड्यांचा पसारा बघ. ही पॅन्ट ना दिली ती मी आता वॉश करायला, सो तिला प्रेस बी करून घेऊ दे. नुसतं घड्या वेगळ्या बाई, मला ना कपडा ना घरा बिलकुल बिलकुल पटत नाही. आवशी पण दिसली ना तर घडीच्या नफरत आहे, गळ्याने पडला या कपड्यांना. आता हे बघा बिफोर आफ्टर करा फरक आहे. पॅकेजिंग चालू आहे. यात जास्त करून बाबूचंच आहे, फक्त खजूर मी खातो. पप्पा आम्हाला फक्त गोल्या देतो, मेन गोल्या मेन आहे आयुष्यात. नाही एक बॅग तर तुझं याच्यानेच भरली आमची. अच्छा नाही, आमच्या गणूभाऊला संडास लागतं. मला मी सुवाली आहो, शिवाली नाही आहो. अंकुश भोईर MBBS. आपल्या घरात गोल्यांचं दुकान एक असं पुरा या असतं, इथं गोल्या. चलो पार्सल आले माझं, आता मी दाखवतो काय. हा नशीब बघा ना, बेल्ट आजच पाहिजे होता, संडेला येणार होता तो, पण आज फिरायला चालले आणि आज एक्झॅक्ट आला. आज संडे नाही बाय द वे. आणि ही बघा ही कैची. मला झाडा बिडांचा असा जाम शॉक आहे, सो असं फांद्या असतात बघा नवीन नवीन निघलेल्या, त्या कट करायच्या असतात. सो त्या कट करायला मला कैची पाहिजे होती, कधीपासून यांना सांगत होतो. यावी नाही आणली, मी ऑनलाईन मागवली. आता कंची फांदी कापू, याचीच कापू आहे. कोणता पण न्यू प्लांट असेल ना त्याच्या फांद्या कट केल्या ना, म्हणजे समजा कढीपत्ता लावले काय लावले तर त्याची वाढ लवकर होतं, याच्याने एकदम परफेक्ट कट होते. तर जायचे पहिले एकदा माझे दोन्ही पण लाईटीचा काय चालू आहे काय माहिती, जायचे पहिले ना एकदा दोन्ही प्लांट्सला जे आहे पाणी टाकून जातं. इथे मनी प्लांट आहे आणि तिकडे तर भरपूर आहे सीताफळचे छोटे छोटे प्लांट्स आहेत, काय बोलतात त्यांना, सॅपलिंग्स है ना. भाई एक मिनी ब्लॉग आज टाकला, एक मिनी ब्लॉग संडेला शेड्यूल केले, एक मिनी ब्लॉग एडिट करून मी बघू एक तर मंडे एक तर ट्यूसडेला करीन. भाई जायच्या पहिले पण फुल असा स्ट्रेस्ड माहोल आहे. अँड आज पण ब्लॉग चालू आहे, बाकी आता पुढचा दिवस पण ब्लॉगच ब्लॉग, बस ब्लॉग बनाएंगे. भाई मला वाटतं मी फिरायला जायच्या पहिले स्वतःचा डोका दुखून घेईन, कारण की आता अति होतं आहे. आता माझं डोका दुखणं जाम स्टार्ट झाले, मी कधीपासून फोन एडिटिंग यात चालू आहे. असं वाटतं थांबावा. तो ब्लॉगचा व्हॉइस तर तसा पण लावले, आता बस इफेक्ट्स वगैरे काय लावायचं असेल ते लावेन. बस ते अपलोडिंगला चांगला या भेटला पाहिजे, अपलोड करायला ना, म्हणजे वायफाय काहीतरी पाहिजे, तेव्हा चांगलं अपलोड होतं. आता बघू बाई, मंगळवारी घरी, आम्ही येणार आहोत सोमवारी घरी. आणि मी जो ब्लॉग ना डायरेक्ट आम्ही फिरून आल्यावरती टाकेन. भाई माझ्या एकूण ते एक पप्पाला करायचं सोडून चालल्यावर सेफ स्टोरी आहे, आम्ही सगळी चाललो सांगायला. मग यो ब्लॉग तर जाम लेट येईल माझा, म्हणजे लिटरली आम्ही केव्हा चाललो, आम्ही आज शुक्रवार आहे, आज रातचे चाललो आणि आम्ही सोमवार रातचे येऊ. तर यो ब्लॉग बहुतेक तर बुधवारी येईल, यो पहिला ब्लॉग येईल. त्याच्यानंतर असं एक एक करण्यात येईल. आणि कोणताच ब्लॉग मी पहिले नाही टाकणार आहे फिरायचं. आणि ते मी तुम्हाला पण सांगेल, जो पण व्लॉगिंग करत असेल ना, प्रत्येक गोष्ट पण शेअर नका करू, म्हणजे म्हणजे बाई माहीत पडला गेल्या यांची घरांची सगळी गेल्या असं वगैरे नका करू. नंतर टाकता येतं, कंटेंट नसल्यावरती बॅकअप कंटेंट ठेवायचा, तो टाकायचा. मी हे बॅकअपच आहे माझं, हे मिनी ब्लॉग माझं बॅकअप पण नाही. मी फिरायला जाऊन त्या दिवसात हे मिनी ब्लॉग येतील माझं, म्हणून बॅकअप ठेवा. सगळ्या गोष्टी पण नका दाखवू, प्रत्येक गोष्ट नसतं दाखवायची, एवढा लक्षात ठेवा. स्वतःची सेफ्टी स्वतःच्या हातात. बाय. अचानक भाई आता यांचं झालं 12ला जाणं होतं, 10ला जायचं आहे. आणि आम्ही आता कितीला 6:30ला चालला हॅपी शॉपला. फायनली मुहूर्त निघला माझ्या भावाच्या जोडीला. चला आम्ही पहिले आला इथं जरासं पार्सल घ्यायला चिल्ली. आम्ही हॅपी शॉपमध्ये आता कधीच ना पक्क्या गोष्टी एक साथ नाही दाखवायची, म्हणजे जाम कन्फ्यूज होता काय. एवढी ट्रे भरली, याची जास्त नाही. अच्छा नाही, आणि बिस्किट आहे, आमचा बिस्किट लवर आहे. भावासला लुटून आलेली आहे मी अशा प्रकारे. 250 रुपयाचा या घेऊन आल्यावर खाऊन बघू आता. अरे सोनं, अरे कुत्र्या. इकडे तिथे नवीन या रेस्टॉरंट खोलले,
धाबा रेस्टॉरंट आहे, काहीतरी गरम आहे. पण आता वाजत बाहेर सुटले आम्ही. इथली चिल्ली आता फर्स्ट टाइम टेस्ट करू. एक वेळ होता 5 रुपयाचा खायचो, न्यूटेलाचा भेटला होता 250 रुपयाचा खाल्ला. पण 5 रुपयाला जास्त भार लागते याच्यापेक्षा, खरं सांगू तर. मी घातले माझ्या सगळ्यात कम्फर्टेबल कपडा. आम्हाला काहीच तर मी तर घातले माझे सगळ्यात कम्फर्टेबल कपडे. हे आहेत माझे कम्फर्टेबल कपडे, हेच घालेन. 2 नाईट पण तेच घालीन, आजची नाईट पण हेच घालीन. काय की किती कपडे आधीच एवढं भरल्यान सोबत झालं. आणि आता तिथल्या जी चिल्ली आणली आम्ही ती खाता होय. भूक लागले बाकी पकी थंडी लागली तर मी एवढा पॅक होईल डायरेक्ट. कारण की सिम्पल बात जास्त थंडी लागली तर मला बर्दाश्त नाही होत, सर्दी होते मला. बस ही जरा प्रॉपर लुक वाईज कसं ऍडजस्ट करू मला काय समजून नये. भाई आले पका खर्चा करून लेन्स कार्ड मधून. एक घातले त्याने ऑलरेडी. भाई एवढं मागाचा चष्मा मी पण घ्यावी हीच माझी इच्छा आहे. दाखव वाटकन इकडे एक यो भारी वाटते. भाई मला चांगलं वाटलं तर घ्यायला ग. पापा को एक बार फिर से लूटना पड़ेगा क्या? ऐसा मत बोलो सुहानी, कितनी बार लूटेगी? यो महाग आहे ना. यो तुम्हाला प्राइस सांगली ना या चष्म्याची. ये सबसे महंगा. आणि ये 2 घेतल्याने इकडे बघा. कोणी शिवांशने आले आले वाटतं कांड पण केले बघ. क्रिकेट खेळतात पोरा जायचं पाहिलं. ह्यो सगळ्यात डेंजर माणूस आहे आमच्या घरात. बाई नाद नाही करायचा. हे बघ कोण आहे. बॉलर दिसलाच नाही बाई, कवरे लांब गेले. चला मी पण खेळतो. फेक आंदो बाई, बॉलच दिसला नाही मला तर. बाई बॉलिंग केली जरा बरा वाटला, पण बस झाला. दम लागतंय. आणि या पोऱ्याला सुजवला इथं डायरेक्ट धाप आ करत पुरा एवढा धावत निघला तो. एवढा शेकवला त्याला बेकार. कसा वाटला? मजा आली की बॉल खाऊन? वापस राहशील माग? बॅट्समॅनच्या मागे राहिले. किपर बनायचं आहे क्या? धोनी बनेगा क्या तू? मी फर्स्ट टाइम नाईटवाला ट्रॅव्हल करत राहिले. एक तर माझा लास्ट नाईट ट्रॅव्हल असेल, एक तर मी अजून करीन. मी जास्त का नाही करत कारण की ऑलरेडी ना मी पक्का सूला जाता. श्रीमान लेजंड कसं प्रत्येक ठिकाणी शीला जातो, मी सूला जातो. त्याचे पै भाई मला नाही आवडत जायला फिरायला, पण मी या कारणाला जाते. मला कंटाळा येतं. सू तरी कवरेला येतं ना त्यावर थांबत पण नाही बसमध्ये. तरी प्रायव्हेटली कसं थांबता येतं आपली गाडी घेऊन गेल्यावरती. म्हणून आज एक तर माझी वर्स्ट नाईट असेल, एक तर चांगली नाईट असेल. लेट्स सी. भाई मला जाम मी तुम्हाला समजवू नाही शकत आणि मी लाजत पण नाही सांगायला. जे आहे ते आहे बाई. सुलापकी जाता मला हसताना पण यावी सगळी घरातली. कवरी जातात माझ्या हाताने. बाई नेचर्स कॉल. नेचर मला नेहमी कॉल करते. हॅलो बाय कशी आहेस? हा तर जरा बसता. बस बाई निघे त्यावर तर मी इथंच राहून पहिला सुला जा. असं तुम्ही पण असं मी पण असतो स्वतःवर. मी ना थोडी तशातली. मला माझी रूम सोडून जायची इच्छा नाही होती. ये रूम ये बेड यो कम्फर्ट बाई बाहेर कुठेच गेल्यावरती नसतं. म्हणून माझी कधीच इच्छा होत नाही. म्हणून मी तुम्हाला जास्त कुठं वस्तीला मावशीची मी फक्त मामाकडेच जातो. दुसरं कुठे तर जात पण नाही. तर मी म्हणजे जाताना दिसणार नाही कारण रूम आणि मी मला बरं वाटतं. भाई यो तो UV रेवाला आहे मस्त. मला जाम पटला. मला असं ना डायरेक्ट बरं वाटतं. 3 दिवसापासून जे ब्लॉग एडिट केलं ना त्याच्यानंतर मला डोळ्यांची वाट लागली. नाही घातले ना असं नॉर्मली तरी मला मस्त वाटतं. बघू लेन्स कार्डमध्ये जावा ॲटलिस्ट UV रेवाला घ्यायला. इथं दामन कर ना काय बाय तिथं असलं पाहिजे ना असं ऑप्शन असतील ना. बघा कशी वाट बघताना सगळी आमची बस चालतं. काय करतं काय माहिती. आठवण पण आहे. टेडीवेअर बघा आमच्या घरातला व्यारासा. रातची गौरी तयारी केली पाहिजे. आम्ही झोपायला चाललो बस मध्ये. आमचं अक्कांचं चिंगरं बघा. हिला बघायला लागतं. ही पोर तुम्हाला ना घरात 6 दिवसांत पण अशीच नटलेली दिसल. अशीच राहतच अशी. बाई नक्की बस आले का काय आवरी का खुश झाल्या.
खुशबा आली 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 फायनली आली. हा हा आने दो आने दो आने दो. अरे इकडे घ्यायचं आहे तुम्ही. पोरा इकडे या ना. पोरा ऐकतील तेव्हाच मानते. थांब. आमची पोरा बघे डेंजर आहे ना का. वहिनी मला बाय कर ना. इकडे काय ठेवाचं काम चालू आहे. बॅगी बॅगी ही गर्दी रेलगाडी अण्णा येऊन पहिलेच बसले बघा. आई कुठे आहे. आईला मागे टाकली. आईला मागे टाकली बोललो. बाबा यांचा तर वेगळंच विचार आहे ना. आई मला आम्ही थोडासा मागे येऊन बसलो. जास्त म्हणजे मागे पण या दोघी जणी तिकडे पुरं आण कुत्र्या. कसं आहे सगळं तिकडे का बसल्या. आता भेटलं तिथे बसलो. मीच राहिलो. मला जोड नाही. सारिका राहिली. टाकून आली सारिकाला. अरे देवा काय करायचं आता. एकदा जोरात बोला ना. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. सगळं बसून घेतलं ना जागा सगळ्या ना. आता चला मस्त निघालो आम्ही. आता काय माहित कवरा ब्लॉक मध्ये काय करेल. सध्या तर सगळी शांत आहे एकदम. वाव यार ही बस प्यारी आहे मस्त. एवढं लेटाला पण प्रॉपर आहे. सीट जाम खाली झाला. आता जरा बरा वाटेल. जाम टायमानंतर वॉशरूम ब्रेक घेतला. मी कशी आले माहिती आहे काय भाई असा. त्यानंतर ही शाल पुरी डोल्यावरती झोपणे लागली. पण ॲटलिस्ट ना टाईम कसा केला हे समजला नाही. आणि मी अशीच जाण भले झोपणे लागू दे पण डोलं पण ठेवेन. पण अशी झोपच नाही लागत मला किती पण. आणि ते एवढा बेकार वातावरणातून आलो ना आम्ही. म्हणजे काय माहिती तो पॉल्युशनवाला तो या किती असेल. सगळ्यांचं घसं खराब झालं. सगळ्यांचं. माझं एकटीचं नाही अख्ख्यांचं. म्हणजे आमच्याकडे वातावरण चांगलं आहे. इकडे काय माहिती कुठले आलो आम्ही तर लय बेकार. बरेच ग्राहक लागलेले चहाला येता येता. 2 आणले 2 मध्ये एकच आले. माझा तर घसा काय झाला. सगळ्यांचा झाला माझा नाही. जाम थंडी आहे वाटतं त्याच्यावर किती दिवस जमणार नाही. जरासा चहा पिला तरी बरा वाटेल मला तर. आता भूक पण लागत नाही. सू आले आणि यांचं गाणी पण बंद होत नाही. थंडी तर थंडी बघी लागते. ब्लँकेट तर ब्लँकेट टिकीन ठेवल्या. 3 वाजल्या. आम्ही वटवागला जागे. आम्हाला काही झोपही नाही. मी पण आता एखादी सिरीज बघतो मस्त हेडफोन लावून. काहीच करू शकत नाही. फायनली आयुष्यात सुकूनचं नाव माझं माहित नाही. केस कसं काय कसं. मी चालू वॉशरूमला. बाबा असा ना खतरनाक थंडी तर अशी आहे ना. काम 25 केले थंडीने. त्याच्या पाहिजे सू सगळ्यांना 2 तास असं वाटलं. 2 तास आयुष्याचा वर्स्ट तास. आणि फोन पण बघायला जमाने. डोका दुखतं. कुठे वॉशरूम कुठे. मला असताना आता एक करून सगळी उतारलं ना. ब्लँकेटला बघून एवढा सुकून कवाच नव्हता झाला मला. भेटला. सकाळचं 6:30 झाल्यात. अजून पण 34 किलोमीटर दाखवतं. थंडी लागतं. झोपणे झालेली. डोकं दुखतं खतरनाक. म्हणजे बाजूचा माणूस बघा गोठवून झोपते. मला नाही लागत झोप. एवढं प्यारा वातावरण आहे भाई. भाविका दीदी रात्रीचा ट्रॅव्हल कसा वाटला जरासं सांग. हालत बेकार. माझा फर्स्ट आणि लास्ट ट्रॅव्हल आहे रात्रीचा. मी परत कवा रात्री नाही येणार. मेरा हो गया भाई. झोप नाही झाली जरा पण. एवढी ना
असं वाटतं डोका माझा डायरेक्ट असं अजीबच झालंय आणि आतमध्ये पण अजीब अजीब सारखं वाटतंय यार. म्हणून बस भाई यो फर्स्ट आणि लास्टच माझा रात्रीचा ट्रॅव्हल असणार. आणि काही थंडी आहे, थंडी मजा येतं. आगलावा कोणला आगला होता येतं रे? कोणला आगला होता येतं रे इकडे? हीच नाही बाई, शेकच नाही यार, कुठं तरी शेक आहे. हा मस्त आहे बरोबर वातावरण. मला दुसरं कसली नाही याची मजा येता. हुय्या सगळी टी ब्रेक साठी बसलाय. आता आम्ही 1 तासात पोहोचू गणपतीपुळेला. फायनली परिवार जागा झाला. आईवर रागवले. हा किती टायमाच्या ट्रॅव्हल नंतर फायनली पोहोचलो. जाम झोप आली, असं वाटतं आता 2 झोप, पण आज अख्खा दिवस फिरायचं आहे आम्हाला. इथं काय टाइमपास चालू आहे माहित नाही. इथं पोहोचून पण अजून आम्हाला आतमध्ये राहा सांगतात, पण मी आलो खाली. मला तिथं सफोकेशन होतं फक्त. आपल्याला झाडं लावायला लाल माती नसते इकडं वर रस्ते उभारले अशी. आलो आणि जास्त काही शूट नाही केलं. मी एकदम थकल्यासारखे होते आणि इथे भरपूर नंबर होते आंघोलीला वगैरे. आम्ही एक रूम मध्ये जवळपास ना 9 जण 10 जण अशी करून आंघोळ केले. सो डायरेक्ट रेडी झाले होते मी आल्यावर. अँड यो व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा दिवसाचा व्लॉग बघायचा असेल तर नेक्स्ट व्लॉगचं वाट बघा. आणि वाट बघा मी टाकेन यार. चलो थँक्स फॉर वॉचिंग. बाय. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.